तर आज आपल्याला स्टडी करायचं आहे स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आता डीएनए दिसायला कसा असतो, असं सगळ्यांनी बघितलंय. डीएनए वरती असे काय असतात, बँड्स असतात. हा एक बँड म्हणजे काय आहे, जीन. आता ह्या स्ट्रक्चरला आपण काय केलं, झूम केलं तर डीएनए कसा दिसतो. तर डीएनए बनलेला आहे न्यूक्लियोटाइड्स. डीएनए इज अ पॉलीन्यूक्लियोटाइड्स. डीएनए इज पॉलीन्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आता हा जो न्यूक्लियोटाइड आहे तो कशाने बनलेला असतो, फॉस्फेट, नंतर आहे शुगर आणि तिसरा आहे नायट्रोजनस बेस. आता दोन टाईपच्या शुगर असतात, डी ऑक्सी रायबोज आणि रायबोज. आणि नायट्रोजनस बेस आहेत ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. आणि पाचवा एक बेस असतो जो आहे युरॅसिल, जो डीएनए मध्ये प्रेझेंट नसतो, तो असतो आरएनए मध्ये प्रेझेंट असतो. आणि जे दोन शुगरचे टाइप्स आहेत, रायबोज शुगर आणि डीऑक्सिरायबोज शुगर, तर डीएनए मध्ये रायबोज शुगर प्रेझेंट नसते, ती शुगर प्रेझेंट असते आरएनए मध्ये. सो इन शॉर्ट डीएनए हा बनलेला आहे डीऑक्सिरायबोज शुगरने, जिला आपण पेंटोज शुगर सुद्धा म्हणतो. पेंटोज म्हणजे काय, ती शुगर बनलेली आहे 5 कार्बनने मिळून, 1 2 3 4 आणि 5. आता डीऑक्सिरायबोज शुगर म्हणजे काय, तर सेकंड नंबरचा जो कार्बन आहे तिथं ऑक्सिजन अब्सेंट असतो. सो त्या शुगरला आपण काय म्हणतो, डीऑक्सिरायबोज शुगर. ह्या शुगरच्या जो 5 नंबरचा कार्बन आहे त्याला फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असतो. आणि 1 नंबरचा जो कार्बन आहे तिथे नायट्रोजनस बेस जे 4 आहेत, ज्याला आपण ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन म्हणतो. हे 4 जे बेस आहेत ते या स्ट्रक्चरला काय असतात, अटॅच असतात. आता ह्या 4 बेस मधलं एक आहे ॲडेनिन. ॲडेनिन हा ऑलवेज थायमिन सोबत डबल बॉन्ड करतो. आणि जो ग्वानिन आहे तो सायटोसिन सोबत नेहमी ट्रिपल बॉन्ड करतो. सो डीएनएचं स्ट्रक्चर हे झूम केल्यानंतर आपल्याला हे असं दिसतं.